मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आणि या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस, खासदार बजरंग सोनवणेजी, माननीय आमदार प्रकाश अण्णा सोळंके, नमिताताई पुंडरा, संदीपजी क्षीरसागर, विजयराजे पंडित, नारायणाबा पाटील, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार साहेबराव नाना दरेकर, भीमरावजी धोंडे, लक्ष्मणजी पवार, त्याचप्रमाणे आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी श्री दीपक कपूर, या ठिकाणी उपस्थित समीर काझी, शंकर देशमुख, रमजान तांबोळी, दत्ता काकडे, रश्मिताई बागल, श्री गावडे, श्री अविनाश पाठक, श्री जीवने, श्री विजय घोगरे, श्री तिरमनवार, आपण या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला ती आपल्या खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका महत्त्वाच्या कामाचं भूमिपूजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की ज्यावेळी कृष्णा खोऱ्याचं आणि भीमा खोऱ्याचं नियोजन होत होतं त्या नियोजनाच्या वेळी भीमेच्या उपखोऱ्यामध्ये मराठवाड्याचा भाग येतो, त्यामुळे मराठवाड्याला देखील कृष्णा खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आला. आणि त्यातून त्या काळामध्ये आमचे नेते गोपीनाथराव मुंडेजी असतील किंवा मराठवाड्यातले अनेक नेते, या सगळ्यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातनं 23 TMC पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला. दुर्दैवाने त्यानंतर काही कारणाने तो निर्णय योग्य प्रकारे निर्णय केला. दुर्दैवाने त्यानंतर काही कारणाने तो निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला नाही. सुरू असताना विशेषतः 23 TMC जे पाणी आहे, या 23 TMC पाण्यापैकी केवळ 7 TMC पाणी हे सापडलं, बाकी पाणी सापडलंच नाही. मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे, 23 TMC पाणी आणा असं सांगितलं, तर माझ्या पुढे जेव्हा फाईल आली त्यावेळी असं लक्षात आलं की 23 TMC पाणी हे कागदावर दिसत आहे, मुळामध्ये 7 TMC पाणी हे उपलब्ध दिसतंय. उरलेलं पाणी एक तर वापरलं गेलंय, नाहीतर पुढच्या नियोजनामध्ये आहे किंवा तंटा लवादाच्या दुसऱ्या लवादापुढे ते जाणार आहे. तोपर्यंत अनेक कामं देखील सुरू झाली होती. म्हणजे सुरेश अण्णा, मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती, पण पाणी यायचं होतं सीना कोळेगावमध्ये. पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिवमधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं, त्याचं नियोजनच झालं नव्हतं. आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगावपर्यंत आता पोचलं. आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली,
सुरेश धस साहेबांनी, म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात.